अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. वृषभ राशीसाठी सप्टेंबर 2026 तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी आयुष्यात घडताना दिसत आहेत, काय तुमच्या आयुष्यात आता आहे जे या महिन्यात तुम्हाला एक बॅलन्स व्यवस्थित आहे, किंवा काय गोष्टी बदलण्याची गरज आहे, किंवा हा महिना जो आहे तो तुम्हाला कसा जाईल, 2026 सप्टेंबर महिना तुमच्यासाठी कसा जाईल. हॅपीनेस आहे, संसारामध्ये कुरबुरी होतील छोट्या मोठ्या, त्यातून तुम्हाला यश भेटेल. आणि लव्ह रिलेशन थ्रू एखादी व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात येणार असेल किंवा आली असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा तुम्हाला ती गोष्ट जरा कार्मिक असणार आहे. तुमच्या आयुष्यात एखादी जर गोष्ट घडत असेल कार्मिक आहे ती फॅमिली थ्रू, फॅमिलीमध्ये तुमच्या एक चांगली घटना घडताना दिसत आहे, लग्न कार्य होताना दिसत आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये तुमचं जे ग्रोथ हवी आहे, जे परमेश्वराचा एक हात तुम्हाला हवा आहे, एक साथ हवी आहे, ती तुम्हाला भेटताना दिसत आहे. आणि परमेश्वर एक चांगली एनर्जी तुमच्या आयुष्यामध्ये क्रिएट करताना दिसत आहे. पैशासंदर्भात जे काही प्रॉब्लेम सुरू आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि ते काम योग्य पद्धतीने तुमच्या आयुष्यात बॅलन्स व्यवस्थित होताना दिसत आहे. पैशाची कमतरता खूप आहे, आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नाहीये आणि त्यामुळे तुम्ही डिस्टर्ब आहात, हे सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये आत्ताची परिस्थिती सुरू आहे. आणि दुसरं असं की त्यासाठी तुम्हाला परमेश्वराची साथ 100% असणार आहे. देव तुम्हाला मदत करतोय, तुम्हाला गायडन्स देत आहे, तुम्हाला प्रत्येक वेळेला एक अशी सोबत जी अचानकपणे तुमच्या समोर येऊन तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढताना दिसत आहे. सगळ्याच गोष्टी पॉवरफुल आणि चांगल्या एनर्जी मधून तुमच्या सोबत घडताना दिसत आहेत. आणि निगेटिव्ह गोष्टी म्हणजेच वाईट लोक, वाईट म्हणजे म्हणतोच आपण निंदक आपले जे आहे ते तुमच्या आयुष्यात तुम्हाला त्रास देताना दिसत आहेत, त्यावरती तुम्हाला लक्ष द्यायचं नाहीये. ती गोष्ट सोडून तुम्हाला पुढे प्रवास करायचा आहे, त्या गोष्टी तिथंच सोडून द्यायच्या आहेत. जर कोण तुम्हाला बोलत असेल, त्रास देत असेल, तुम्हाला छळत असेल किंवा तुमची निंदक खूप असणार आहे, तुमच्या आयुष्यामध्ये स्ट्रगल आहे म्हटल्यानंतर निंदक हे असतातच, तसंच तुमच्या आयुष्यात आता इथं दिसत आहे आणि या महिन्यात पण दिसत आहे. तर तुम्हाला त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाहीये. फॅमिली सोबत कुठेतरी फिरायला जाताय, मग एक चांगली वेळ तुमच्या आयुष्यात बॅलन्स करून किंवा फिरायला जाणं जास्त दिसतंय, कुटुंबासोबत हाऊस मौस करताय. एक फेस्टिवल आहे आपल्याकडे, गणपती फेस्टिवल, त्यामुळे तुम्ही कुठेतरी एन्जॉय करताना, फॅमिली सोबत वेळ घालवताना, एक चांगली वेळ तुमच्या आयुष्यात येताना, अशा काही गोष्टी जे आनंदाने भरून जाणारे जे दिवस आहेत ते तुमचे या महिन्यात थोडेसे कुठेतरी होताना दिसत आहेत. या महिन्यामध्ये तुम्हाला सकारात्मक ऊर्जा जास्त दिसते आहे, पॉझिटिव्हिटी जास्त दिसते आहे आणि सगळ्या गोष्टी बॅलन्स होऊन जातील. थोडंसं पैशाचं खर्चीनवाणा वाढताना दिसत आहे, पैसा थोडासा खर्च होताना दिसत आहे, ते सुद्धा बॅलन्स व्यवस्थित होऊन जाईल. काही काळजी करायची गरज नाहीये. आणि लव्ह रिलेशनच्या थ्रू अचानक एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येताना दिसते आहे आणि तुम्हाला त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात होतील, पण तुम्हाला त्या गोष्टीकडे इतकं लक्ष द्यायचं नाही. हे थोडं कार्मिक रिलेशन असणार आहे, तुम्हाला होता होईल तेवढं ते दुर्लक्ष करायचं आहे, तरच तुमचा बॅलन्स व्यवस्थित राहील. आणि ही एनर्जी तुमच्यासाठी कशी आहे हे मला सांगायला विसरायचं नाहीये. आणि तुमच्या आयुष्यात जर काही आता प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला काय विचारायचं असेल की एखादी वेळ एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात बदलायची आहे, तर ती किती दिवसात बदलेल. येणाऱ्या 3 तासामध्ये पण होऊ शकतं आणि 24 तासामध्ये पण होऊ शकतं आणि 3 दिवसात पण होऊ शकतं. कारण तुमची एनर्जी जी आहे ती खूप छान आहे, पॉझिटिव्हिटी जास्त आहे, त्यामुळे ज्या काही गोष्टी घडणार आहेत त्या 3 नंबर जो आहे तो तुमच्यासाठी लकी राहणार आहे आणि त्यावेळी तुमच्या सगळ्या गोष्टी बदलून जातील. आता नवनाथ महाराजांच्याकडून कोणता मेसेज आहे तुमच्यासाठी, नवनाथ महाराजांच्याकडून कोणता मेसेज आहे तुमच्यासाठी. श्री स्वामी समर्थ. नवनाथ महाराजांच्याकडून धैर्य ठेवायचं आहे, स्वतःला बॅलन्स करायचं आहे. जितकं धैर्य ठेवाल तितकंच काम तुमचं मार्गी लागताना दिसतं आहे. तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी पाहिजे जे तुमचा स्वभाव तुमचा मेंटेन करून ठेवेल. गुरु स्वामी समर्थ महाराजांच्याकडून कोणता मेसेज आहे तुमच्यासाठी, स्वामी समर्थ महाराजांच्याकडून कोणता मेसेज आहे तुमच्यासाठी.
प्रयत्न करायचा आहे. जेवढं तुम्ही प्रयत्न कराल तेवढं सफलता म्हणजेच तुम्हाला त्यामधून यश भेटत जाणार आहे. प्रयत्न करत राहा असं सांगण्यात येत आहे. महाराजांचं सांगणं आहे तुम्हाला. स्वामी समर्थ महाराज किंवा नवनाथ महाराज या दोघांचंही सांगणं आहे तुम्हाला. धैर्य ठेवा, परिश्रम करा, सगळ्याच गोष्टी तुमच्या आयुष्यात बॅलन्स होत जातील. तुम्हाला जे हवं ते भेटत जाईल. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.